हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. एका सकाळी अमानने तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या स्मिताचे कारण विचारले. रायशाने डोके हलवत काहीच नसल्याचे सांगितले. मग ती अचानक म्हणाली, अमान, आकाश आणि तारा कधी परत येणार आहेत? काही माहिती आहे का? अमानने तिला विचारले. का विचारतेस? रायशा लगेच म्हणाली. का म्हणजे? मला ताराशी बोलायचे आहे. हे मी तुला सांगितले होते ना? अमान शांतपणे म्हणाला. अरे हो, ते दोघं काल रात्रीच परत आले. हे ऐकताच रायशा चकित झाली. परत आले? मग नाश्त्याच्या वेळी खाली का आले नाहीत? अमान खांदे उडवत म्हणाला. माहीत नाही, आणि मला त्यांच्यात काही विशेष रसही नाही. आता आपण जाऊया. रायशा कपाळावर आट्या घेत विचारते. कुठे? अमान थोडासा दटावून म्हणाला. मला मुख्य दरवाजापर्यंत सोडायला. तू स्वतःच म्हणाली होतीस ना तुला चांगली पत्नी व्हायची आहे, तर मी फक्त मदत करत आहे. चांगली पत्नी नवऱ्याला ऑफिसला जाताना निरोप देते आणि गुड बाय किस देते. त्याचे तर्कशुद्ध बोलणे ऐकून रायशा हसून म्हणाली. अमान, तुम्ही जणू यावर PhD केली आहे असं बोलता आहात. अमान ठामपणे म्हणाला. मी फक्त तुला मदत करतोय. चल, सोबत ये. मी तुला अनाथाश्रमात सोडतो. रायशाने लगेच विरोध केला. नको अमान, तू ऑफिसला उशीर करशील. आज तुझी महत्त्वाची मीटिंग आहे. विसरलास का? तो हसून म्हणाला. मी विसरलो नाही, पण बहुधा तू विसरलीस की मी बॉस आहे. रायशाने भुवई उचलत विचारले. म्हणजे तुला आपल्या पदाचा फायदा घ्यायचा आहे? अमान अभिमानाने म्हणाला. हो, माझ्या बायकोसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी मला माझ्या पदाचा फायदा घ्यावा लागला तर मी घेईन. रायशाने अर्धवट राग आणि अर्धवट हसू अशी मुद्रा करत डोके हलवले. अमानने पुन्हा सांगितले. चल आता. इथे वेळ घालवलास तर मात्र खरंच उशीर होईल. रायशाने अखेर मान डोलावत ठीक आहे, चल, असे म्हटले आणि मग दोघेही एका प्रेमळ, सुखी दाम्पत्यासारखे एकत्र खोलीतून बाहेर पडले. अमान आणि रायशा खोलीतून बाहेर पडताच त्यांच्या नकळत एक सावलीसारखी व्यक्ती चोरट्याप्रमाणे त्यांच्या खोलीत शिरली. पटकन काही वस्तू गोळा करून त्या व्यक्तीने कोणालाही कळू न देता खोली सोडली. 3 दिवस असेच निघून गेले. रायशा आज हॉलमध्ये बसलेली होती. आज ती ठरवूनच बसली होती. काहीही झालं तरी ती ताराशी बोलणार. गेल्या 2 दिवसात तिने 2दा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी कोणीतरी मध्ये आलं किंवा एखादी अडचण उभी राहिली. पण आज ती कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी बोलणार होती. तारा आता गर्भवती असल्यामुळे तिचा थोडासा बेबी बंपही दिसू लागला होता. ती लगेच उठून म्हणाली. तारा, थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तारा थंडपणे म्हणाली. माझ्याकडे वेळ नाही. ती बोलून तडक बाहेर निघून गेली. ताराच्या वागण्याने रायशा चकित झाली आणि तिला अनुसरून बाहेर आली. तारा, इतक्या घाईत कुठे चालली आहेस? रायशाने विचारले. तारा कटू आवाजात म्हणाली. तुला काय करायचं आहे? रायशाने त्रासून विचारले. तुझा प्रॉब्लेम काय आहे तारा? मी तुझ्याशी बोलून आपल्यातलं सगळं नीट करू इच्छिते आणि तू अशी वागत आहेस. चुकी केली तू आणि उलट माझ्याशीच रागाने बोलतेस. तारा ओरडली. हो, केली चूक. मी कधी नाकारलं? आणि मी कुठे जाते हे मी तुला का सांगू? रायशा शांतपणे म्हणाली. मी विचारलं कारण तू इतकी घाईघाईत निघालीस. तू गर्भवती आहेस, तुला काळजी घ्यायला हवी. तारा तुच्छतेने म्हणाली. तुला का फरक पडतोय? ते ऐकून रायशा संतापली. ठीक आहे, मला काही फरक पडत नाही. कर जे तुला करायचं आहे. इतकं बोलून ती रागाने घरात परत गेली आणि तारा स्वतःच्या कारने घराबाहेर निघून गेली. संध्याकाळी रायशा आपल्या खोलीत असताना अचानक खाली नाही असा किंकाळीचा आवाज आणि जोराने रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. ती घाबरून लगेच खाली धावली. खाली आल्यावर आजी आणि सासू ललिता दोघेही रडत होत्या. आकाश सोफ्यावर बसलेला होता, पूर्णपणे भावनाशून्य चेहऱ्याने. अमान आणि दादू राजेंद्र जोशी गंभीर चेहऱ्याने उभे होते. रायशाने थरथरत्या आवाजात विचारले. काय झालं आजी? काय झालं, का रडत आहात? अमान तिच्याकडे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ ओढतो. रायशाचे हात थरथरत होते. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. काय झालं अमान? तितक्यात आजीचा भारी आवाज आला. रायशा बेटा, तारा बेटाचा अपघात झाला. रायशाच्या तोंडून शब्द पुसट निघाले. अपघात? ललिता रडत म्हणाली. तारा आपल्याला सोडून गेली रायशा, ती आता नाही. हे वाक्य ऐकताच रायशाच्या डोळ्यात अंधारी आली आणि काही क्षणांतच ती अमानच्या हातातच बेशुद्ध पडली. रायशा शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिले की अमान तिच्या शेजारी बसलेला होता. त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. चिंतेची रेषा स्पष्ट दिसत होती, पण त्याच वेळी ओठांवर एक हलकं स्मितही होतं.
रायशा त्याच्याकडे गोंधळून पाहत होती आणि अचानक तिला बेशुद्ध पडण्यापूर्वी ऐकलेलं ते भयावह वृत्त आठवलं. तारा, अपघात. क्षणातच ती झटकन उठून बसली. अमान घाबरून म्हणाला, अरे अरे काय करतेस? उठतेस कशाला? आडवी हो. रायशा हतबल आवाजात म्हणाली. अमान, तारा, नाही, मला जाऊन बघायला हवं. हे खरं असूच शकत नाही. अमान तिला शांत करत म्हणाला. अरे शांत हो रायशा, असं करू नकोस. तुझ्या तब्येतीसाठी हे चांगलं नाही. ती रडत म्हणाली. माझ्या तब्येतीची मला पर्वा नाही. अमानने तिचे दोन्ही हात पकडले. आणि आपल्या छोट्याच्या तब्येतीचं काय? रायशा थिजली. काय? अमानने हलकेच हात तिच्या पोटावर ठेवला. तो हसत म्हणाला. या छोट्याच्या तब्येतीचं काय, जो तुझ्या पोटात आहे? रायशा अजूनही गोंधळलेली त्याच्याकडे पाहत होती. अमान हसला. वेडी, आपण आईबाप होणार आहोत. तू गर्भवती आहेस रायशा. त्या क्षणी रायशाच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं. पण पुढच्या क्षणी ते हास्य विरलं आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती हुंदके देत म्हणाली. का? का असं झालं? मला मूल हवंय. मला आनंदी व्हायचं आहे. पण कसा आनंदी राहू? मी माझी बहीण गमावली. तीही गर्भवती होती. का? हे का घडलं? अमान तिला कवेत घेत म्हणाला. श्श, शांत हो. सर्व ठीक होईल. आणि तुला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. तारा, ती. तेवढ्यात त्यांच्या खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. अमानचा चेहरा चिडून गेला. त्याने दरवाजा उघडला आणि समोर ललिता उभी असल्याचे पाहून तो अधिकच संतापला. तो कठोरपणे म्हणाला. काय हवंय? ललिता चिंताग्रस्तपणे म्हणाली. मी फक्त रायशा कशी आहे हे बघायला आले. अमान थंड आवाजात म्हणाला. काळजी करण्याची गरज नाही. मी आहे तिच्यासाठी. तो दरवाजा बंद करणार तेवढ्यात ललिता म्हणाली. ऐका, रायशाचे मामी मामा अजूनही इथेच आहेत. ती त्यांना भेटणार का? अमान काही बोलण्याआधीच रायशाचा आवाज मागून आला. ती थरथरत म्हणाली. हो, मी भेटेन. ते कधी आले? आणि ताराच्या शरीराचं काय? ललिता डोळे पुसत म्हणाली. बाळ, अपघात फार भीषण होता. ताराचं शरीर पूर्णपणे विद्रूप झालं होतं. म्हणून आकाशने विधी पूर्ण केले. तुझे मोठे मामा मामी फार दुःखी आहेत. आपल्या मुलीला शेवटचं दर्शनही मिळालं नाही. रायशाचं जग कोसळल्यासारखं म्हणाली. काय? तिचे शेवटचे विधीही झाले? मला मला त्यांना भेटायचं आहे. अमानने चल खाली जाऊया असं म्हणताच रायशा त्याच्यासोबत खाली आली. त्यांच्या मागून ललिता आईही येत होती. ड्रॉइंग रूममध्ये सर्वजण बसले होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खोल दुःख पसरलेलं होतं. विशाल जोशी मोठे मामा सतत रडत होते. रायशाने त्यांना अशा अवस्थेत कधीच पाहिले नव्हते. तनिषा मामी निर्विकार चेहऱ्याने बसलेल्या. पहिल्यांदाच रायशाने त्यांना बिना मेकअपशिवाय पाहिलं होतं. शालिनी कुलकर्णी, पूजा मामीची लहान मुलगी रिया, राजेंद्र जोशी आणि आकाश सगळेच तिथे होते. रिया रायशाला पाहताच धावत आली आणि तिला घट्ट मिठी मारली. ती रडत म्हणाली. राशुदी, तारादी गेली. कायमची. ती परत कधीच येणार नाही. रायशाही तिला बिलगून रडू लागली. तेवढ्यात विशाल जोशी पुन्हा रडत रायशाला म्हणाले. राशू, मला माझ्या पापांची शिक्षा मिळतेय. मला माफ कर. मला माझी मुलगी परत हवी आहे. देवा, मी चूक केली. शालिनी कुलकर्णीने आश्चर्याने विचारलं. काय बोलता आहात मोठे भैया? ललिता मध्ये आली. रायशा, तू थोडा वेळ वर जाऊन विश्रांती घे. या अवस्थेत सतत रडणं तुला चांगलं नाही. आणि राजेश भाऊसाहेब, तुम्हीही थोडा आराम करा. मी गेस्ट रूमची व्यवस्था केली आहे. तेवढ्यात तनिषा मामी अचानक उठल्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. नाही, आम्ही निघतो. चला विशाल. जाताना पूजा मामी, रिया, शालिनी सगळ्यांनी रायशाला मिठी मारली. तिची काळजी घ्यायला सांगितलं. ती आता गर्भवती असल्याने सांभाळून राहायला सांगितलं. पण रायशाला सर्वात जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा तनिषा मामी अचानक रायशाला मिठी मारत कुजबुजल्या. त्यांनी तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ते ऐकताच रायशाचे डोळे अवाक झाले. कारण ते शब्द कोणालाच अपेक्षित नव्हते. अमान खोलीत आला तेव्हा रायशा कुलकर्णी खिडकीजवळच्या सोफ्यावर बसून आकाशाकडे पाहत होती. तो तिच्याजवळ गेला. तिच्या शेजारी बसला आणि मागून तिला हलकेच मिठीत घेतलं. अमान म्हणाला. तू अजून झोपली नाहीस? तू झोप घेत नाहीस तर आपल्या छोट्याला पुरेशी झोप कशी मिळेल? त्यांचं बोलणं ऐकून रायशा शांतपणे म्हणाली. तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर अजूनही विश्वास नाही, बरोबर ना? हे ऐकून अमान भुया वाकवतो. पण लगेच त्याला समजतं की रायशा कोणत्या गोष्टीबद्दल बोलते. तो लगेच उभा राहून तिच्यासमोर बसतो आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो रायशा.
आपण सगळेच ठेवतो. मी तुला सांगणारच होतो, पण काल ती बाईमध्ये आली नसती तर मी तुला सगळं सांगितलं असतं. आणि आता तर मला माहिती आहे की तनिषा मामीने तुला आधीच सांगितलं आहे. मी विचार केला होता की तुला उद्या तिच्याकडे नेईन, म्हणून काही बोललो नाही. रायशा रागाने म्हणाली, मी आजच्याबद्दल बोलत नाही अमान. तू मला आधीच सांगू शकला असतास. अमान म्हणाला, रायशा, सगळं खूप अचानक झालं. मला संधीच मिळाली नाही. रायशा त्याचं बोलणं तोडत हसली, तेही टोमण्याने. अचानक? इतका मोठा प्रकार तुम्ही अचानक प्लॅन केला? खरंच तुला वाटतं मी लहान मुलगी आहे? अमान शांतपणे म्हणाला, नाही रायशा, मला आधी काहीच माहिती नव्हतं. मला ही गोष्ट परवा कळली. रायशा म्हणाली, तरी देखील एक दिवस होता आणि तुला सुरुवातीपासून कसं काय काहीच माहिती नव्हतं? अमान म्हणाला, उद्या मी तुला सगळं सांगतो. आणि हो, त्या एक दिवसात मी तुला काही सांगितलं नाही कारण लोक म्हणतात ना, भिंतींनाही कान नसतात. मला कोणताही धोका घ्यायचा नव्हता. रायशा फुगून उठली आणि आपल्या बेडवर जाऊन बसली. अमान तिच्या मागे पाहत म्हणाला, अगं रागावू नकोस ना. तू मला अक्कळू म्हणायचीस ना? म्हणजे माझे जीन आधीच आपल्या बाळात आहेत आणि तू अशी रागावत बसलीस तर आपल्या बाळात किती चिडचिडेपणा येणार आहे कल्पना कर. त्याचं वाक्य ऐकून रायशाच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू म्हटलं. अमान पुढे जाऊन तिच्या कपाळावर किस करतो आणि म्हणतो, सगळं लवकरच ठीक होईल. मला आपल्या बाळाचा जन्म शांत आणि आनंदी घरात व्हावा असं वाटतं. कुणाच्या विरुद्ध काही प्लॅन नाही, काही लपवाछपवी नाही. सगळं स्वच्छ आणि निर्मळ. मी आपल्या मुलासाठी सगळं ठीक करेन. असं म्हणत त्याने रायशाच्या पोटावर हलकेच किस केला आणि म्हणाला, आता झोप, नाहीतर उद्या तुला तिच्याकडे घेऊन जाणार नाही. दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपले. दुसऱ्या दिवशी रायशा आणि अमान पुण्याला अमानच्या अपार्टमेंटमध्ये गेले. तारा याच्या घटनेनंतर शालिनी कुलकर्णी आणि घरातील आजी राजेंद्र जोशी यांच्या पत्नी रायशाला घराबाहेर जाऊ देण्यास तयार नव्हत्या. पण अमानने खूप समजावले. त्याने सांगितलं की त्याचं एक महत्त्वाचं काम आहे. शिवाय रायशा बाहेर गेली तर तिचं मनही फ्रेश होईल, बदल मिळेल आणि तो तिची पूर्ण काळजी घेईल. अनेक आग्रहांनंतर शेवटी आजीने तिला अमानसोबत जाण्याची परवानगी दिली. अपार्टमेंटला पोहोचल्यावर रायशा कुलकर्णीने बेल दाबली. दरवाजा उघडताच ती आतल्या व्यक्तीला घट्ट मिठी मारते. अमान म्हणाला, अगं सावध, तुम्ही दोघेही प्रेग्नेंट आहात. तारा हसत म्हणाली, देवा रायशा, अपघातात मी मरले नाही, पण तुझ्या मिठीने जोराने गुदमरून आता मरेल असं वाटतंय. रायशा तिच्या हातावर हलकासा फटका देत म्हणाली, गप्प बस, वेड्यासारखं काहीही बोलू नको. अमान म्हणाला, चला आता आज जाऊया, मग बोलू. ते तिघेही अपार्टमेंटच्या लिव्हिंग रूममध्ये बसले. अमान शांतपणे म्हणाला, तारा आता सांग, तू असा प्लॅन का केला? आणि आकाशची खरी आई कोण? रायशा चकित होऊन म्हणाली, आकाशची खरी आई? तारा म्हणाली, अमान भाऊ, तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची घाई नाही हे मला समजतंय. तुझे डोळे सरळ दुसऱ्या उत्तरावर गेलेत. आणि मी हेही जाणते की मी तुला सांगितलं होतं की ललिता खन्ना आकाशची खरी आई नाही, जेव्हा तू त्याच्या खऱ्या आईचा अंदाज आधीच लावला होता. हो, तुझा अंदाज बरोबर आहे. तो तुझा सख्खा भाऊ आहे. रायशा त्यांच्या बोलण्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. तिला काहीच कळत नव्हतं. ते काय बोलत होते हे तिच्या लक्षात येत नव्हतं. ती काही विचारणार इतक्या अपार्टमेंटचा मुख्य दरवाजा उघडला आणि आकाश आत आला. क्षणात अमान त्याच्याकडे धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारतो. अमानने पहिल्यांदाच आकाशला अशी मिठी मारली. त्याने कधीही त्याच्याशी वाईट वागणूक केली नव्हती, पण तो नेहमी थंडपणे वागत असे. आज मात्र अमानच्या हसऱ्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. अमान भाऊक आवाजात म्हणाला, माझा भाऊ, माझा लहान भाऊ. अमृत, अमृता म्हणजे माझ्या आईचा अमृत. आई जिवंत असती तर. अमानचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आकाश जोरात रडू लागला. तो तुटलेल्या आवाजात म्हणाला, सॉरी भाऊ, मला माफ कर. मीच कारण आहे आईच्या मृत्यूचं. अमान चकित झाला. तू काय म्हणतोस? आकाश रडत म्हणाला, हो, आईच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. रायशा खोलीत शिरली आणि तिने पाहिलं की अमान रडत होता. ती शांतपणे त्याच्या जवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. अमान थरथरत्या आवाजात म्हणाला की तो खूप वाईट भाऊ आहे. जन्मल्यापासून त्याने आपल्या लहान भावाचं रक्षण करायचं वचन दिलं होतं. आईला शब्द दिला होता की तो चांगला मोठा भाऊ बनेल, पण त्याने काहीच केलं नाही. त्याचा छोटा भाऊ इतका सहन करत होता आणि तो काहीच करू शकला नाही. रायशाने त्याला शांत करत सांगितलं की त्याची काही चूक नाही. त्याला काही माहितीच नव्हतं. माहिती असतं तर तो कधीच आपल्या भावाला दुःख होऊ दिलं नसतं. रायशाला अमानची वेदना पूर्णपणे समजत होती. फ्लॅशबॅक. अमानने धडधडत्या आवाजात विचारलं की तू तू काय म्हणतोयस? आईच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस म्हणजे?
आकाश रडत रडत सांगत होता की गॅस सिलेंडरचा नॉब त्यानेच फिरवला होता. तो सत्य ऐकून अमान थक्क झाला. आकाश जोरात रडून म्हणाला की तो दोषी आहे. त्यानेच आपल्या आईला मारलं. तो खून करणारा आहे. पण आकाशचं रडणं ऐकून अमान शुद्धीवर आला आणि त्याने आकाशला मिठीत घेत सांगितलं की तो खून करणारा नाही. तेव्हा तो फारच लहान होता. त्याने मुद्दाम असं काहीच केलं नसतं. आकाशने रडत सांगितलं की त्याच्याकडे त्या दिवशीचा व्हिडिओही आहे, तो गॅसचा नॉब फिरवत असल्याचा. रायशा हादरून विचारते, कोणाकडे व्हिडिओ आहे? तारा म्हणाली, ललिता खन्नाकडे. रायशा पूर्ण गोंधळली होती. अचानक आकाश तिचा मुलगा नाही असं कसं? हे सगळं काय चाललंय? तारा सगळं सुरुवातीपासून सांगू लागली. आकाश आणि तारा एकमेकांना भेटत होते, कुणालाच माहिती नव्हतं. पण एके दिवशी ललिता खन्नाने ताराला ब्लॅकमेल केलं की तिने आकाशला रायशाशी लग्न करण्यासाठी तयार करायचं. खूप प्रयत्नांनंतर ताराने आकाशला मान्यही करायला लावलं. अमान चकित झाला. ब्लॅकमेल? कसं ब्लॅकमेल केलं तिने तुला? तारा थरथरत म्हणाली की तिने आधी एकदा गर्भपात केला होता. रायशा आश्चर्याने विचारते, गर्भपात? तारा मान हलवत म्हणाली की एकदा ती गर्भवती झाली होती, पण तिने ते बाळ आकाशला न सांगता काढून टाकलं. रायशा हादरली पण स्वतःला सावरून म्हणाली, ठीक आहे, पुढचं सांग. तारा पुढे सांगू लागली की तिच्या आणि आकाशच्या विवाहाबद्दल रायशाला सगळं माहीत आहेच. तिने हॉटेलमध्ये झालेल्या घटनेची आठवण करून दिली. रायशा हो म्हणताच तारा सांगते, तीही ललिता खन्नाचाच प्लॅन होता. रायशा थक्क झाली. काय? तारा म्हणाली की हो, त्यावेळीही तिला आणि आकाशला पुन्हा ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. पण यावेळी गर्भावस्थेची गोष्ट आधीच आकाशला सांगितली होती आणि आकाशने तिला माफही केलं होतं. म्हणून यावेळी ललिताने त्यांना त्या व्हिडिओने धमकावलं, ज्यात आकाश गॅसचा नॉब फिरवत होता आणि अमृता काकूंनी गॅस पेटवायला जाताच संपूर्ण स्वयंपाकघराला आग लागली आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ललिताने धमकावलं होतं की त्यांनी तिचं ऐकलं नाही तर तो व्हिडिओ अमानला दाखवेल. घाबरून दोघांनीही तिचा प्रत्येक शब्द पाळला. रायशा हळू आवाजात विचारते, पण हे सगळं करून तिला काय मिळालं? अमान उत्तर देतो की ती त्यांच्यात गैरसमज निर्माण करू इच्छित होती. तारा तेही मान्य करते. रायशा पुढे विचारते, तुला केव्हा कळालं की ती आकाशची खरी आई नाही? तारा सांगते की तिला विश्वासच बसत नव्हता की एखादी आई आपल्या मुलाला इतक्या निर्दयी पद्धतीने ब्लॅकमेल करू शकते. त्यामुळे तिने आपल्या आईला सगळं सांगितलं आणि तिची आई संशयी स्वभावाची असल्याने तिने DNA टेस्ट करण्याचा सल्ला दिला. तिच्या आईच्या ओळखीच्या प्रयोगशाळेत ताराने ललिता आणि आकाशचा DNA टेस्ट करून घेतला आणि त्यांच्यात कोणताही नातेवाईक संबंध नाही हे समजलं. ते दोघे पूर्णपणे गोंधळले होते. जर ललिता आकाशची आई नाही तर मग कोण? आईने सांगितलं की मोहित काकांनी मान्य केलं होतं की त्यांचा आणि ललिताचे शारीरिक संबंध होते, त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला. ताराला संशय आला आणि तिला मोहित काका आणि आकाश यांचा DNA टेस्ट करायचा होता. पण मोहित काकांच्या खोलीतून काही नमुना मिळवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे तिने अमान आणि आकाशचा DNA टेस्ट केला आणि त्यानंतर सगळं स्पष्ट झालं. रायशा आश्चर्याने विचारते, मग अमानचा नमुना कसा घेतलास? तारा सांगते की जेव्हा ते सर्व खोलीत नव्हते तेव्हा तिने अमानचा टूथब्रश घेतला होता. रायशाला आठवलं, ओह, म्हणून माझा टूथब्रश गायब झाला होता. मला वाटलं कामवालीने चुकून टाकून दिला असेल. त्या सगळ्या गोंधळात अमान आकाशकडे पाहत अलगद म्हणाला, अमृत, माझ्याकडे बघ. अमान आकाशला जवळ घेत म्हणत होता की त्याने स्वतःला दोष देऊ नये. त्यावेळी तो लहान होता, त्याची काहीच चूक नव्हती. आता त्याचा भाऊ त्याच्यासमोर उभा आहे आणि तो त्या स्त्रीला, मुख्य गुन्हेगाराला कधीच सोडणार नाही. तो आकाशला समजावत होता की तो रडला तर स्वर्गातील आईही दुःखी होईल. रायशा अजूनही गोंधळलेली होती. ती म्हणाली की तिला एक गोष्ट अजूनही समजली नाही. तारा हसत विचारते, आणखीही प्रश्न आहेत? रायशा मान हलवत म्हणाली, आकाशची खरी आई कोण हे कळालं, पण मग हा अपघाताचा ड्रामा का? तारा हलकं हसत म्हणाली, मांजर पिशवीतून बाहेर काढायची होती. रायशा थक्क, म्हणजे? तारा म्हणाली, लवकरच कळेल. फ्लॅशबॅक संपतो. रायशा अमानला शांत करत म्हणाली की तो असं रडला तर ती दुःखी होईल आणि ती दुःखी झाली तर त्यांच्या बाळालाही वाईट वाटेल. अमान लगेच मान हलवून म्हणाला की तो कधीच रायशा आणि त्यांच्या बाळाला दुःखी होऊ देणार नाही. तो वचन देतो की जरी तो चांगला भाऊ आणि चांगला मुलगा बनू शकला नाही तरी आता तो उत्तम नवरा आणि उत्तम बाप बनेल. रायशा त्याला सांगते की तो आधीपासूनच खूप चांगला आहे. आकाशही पुढे येऊन म्हणतो, हो भाऊ. रायशा आणि अमान दाराकडे पाहतात तर तिथे आकाश आणि तारा उभे. आकाश म्हणतो, आपण सगळं एकत्र ठीक करू. दोन्ही भाऊ एकमेकांना मिठी मारतात आणि दोन्ही बहिणीही आनंदाने एकमेकींना मिठी मारतात. त्या दरम्यान ललिता सोफ्यावर बसून कोणाची तरी वाट पाहत होती. तेव्हाच एक व्यक्ती तिथे शिरला. थेट तिच्यासमोर येऊन तिला चापट मारली.
ललिता थक्क झाली. ललिता अविश्वासाने विचारते, तुम्ही मला मारलात का? विशाल जोशी, रायशाचे मोठे मामा संतापाने ओढत म्हणाले की तिने त्यांच्या मुलीला असं कसं करू शकली. कसं? ललिता अजूनही खोटं ढोंग करत म्हणाली की तिने काहीच केलं नाही आणि ती तर आधीच मृत आहे. विशाल जोशी संतापाने म्हणाले, हो, आणि तिच्या मृत्यूसाठी तूच जबाबदार आहेस. ललिता अजूनही नाटक करत म्हणाली की ते काय बकवास बोलत आहेत. तेव्हाच विशाल काही कागद तिच्यासमोर फेकतात. ललिता विचारते, हे काय आहे? विशाल म्हणतात, पुरावा. ललिता घाबरून म्हणाली की तिने काहीही केलं नाही. विशाल तीव्र आवाजात म्हणाले की खरंच? मग हे पुरावे पाहूनही त्यांना तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. ठीक आहे, तर मग ते विचारू इच्छितात की आशिष कुलकर्णी यांच्या खुनात सामील असलेल्या त्या ट्रक ड्रायव्हरला ताराच्या अपघातासाठी पैसे त्याच खात्यातून कसे मिळाले? ललिता घाबरून म्हणाली की तिला काहीच माहिती नाही आणि हे इथे बोलू नका, घरचे लोक येतील. तेव्हाच पूजा मामी तिथे आल्या आणि थंड आवाजात म्हणाल्या, अहो मिसेस ललिता खन्ना, त्याची चिंता करू नका, आम्ही सगळे आधीच परत आलो आहोत. बोला, आम्ही ऐकतोय. हॉलच्या प्रवेशद्वारावर संपूर्ण कुटुंब उभं होतं. रायशा आणि शालिनीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तनिषाही खूप व्यथित दिसत होती. विशाल हलक्या आवाजात म्हणाले, शालिनी, राशू. रायशा अश्रूंनी कंप पावत विचारत होती, का मोठे मामा? का? मी तुम्हाला माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान दिलं आणि तुम्हीही त्यांच्याच खुन्यांमध्ये सामील झालात. का मोठे मामा? का? अमान्य रायशाला आधार दिला. तिचा संपूर्ण देह राग, दुःख आणि विश्वासघाताने थरथरत होता. तिला सर्व माहीत होतं, तरीही तिच्या मनाला हे पटत नव्हतं. त्याच वेळी तारा खूप दुःखी चेहऱ्याने तिथे आली. आता यानंतर काय होईल ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. धन्यवाद.